नमस्कार दर्शकों, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र के बीड़ में सरपंच संतोष देशमुख हत्या मामले को लेकर विपक्ष द्वारा आरोप प्रत्यारोप का धरना प्रदर्शन जारी है। शिवसेना उद्योग गुट के नेता संजय राउत ने आरोपियों की गिरफ्तारी को लेकर सरकार और पुलिस पर बयान देते हुए कहा कि मामला पुलिस की जांच में है और न्याय प्रक्रिया के अधीन है। हमें पुलिस की कार्रवाई पर भरोसा करना चाहिए। इस मामले में राजनीति करने के बजाय पुलिस की जांच को प्राथमिकता देनी चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे जल्द ही उनके परिवार से मुलाकात करेंगे, लेकिन राजनीति के लिए नहीं। एक लक्षात घ्या, ह्याच्यावरती रोज प्रश्न विचारणं आता थांबवलं पाहिजे। हे प्रकरण आता पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्याय प्रविष्ट होईल। ज्या दिवशी आपल्याला असं वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने जात नाही, त्या दिवशी प्रश्न विचारले पाहिजे। पोलिसांवरती जनतेचा दबाव आहे, विरोधी पक्षाचा दबाव आहे। पोलिसांनी किंवा सीआयडीने आतापर्यंत केलेली कारवाई, मला असं वाटतं त्याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। रोज उठून नवा प्रश्न विचारायचा, पोलीस तपासामध्ये बाधा येईल असं आता काही दिवस करू नये। जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत। सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस साहेब आमचे जे काय बोलतायत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत। तर जे काही त्यांचं चाललेलं आहे, याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीड मधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे। ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा तुम्ही जे म्हणताय तिथे जाऊन भूमिका मांडणं, राजकारण करणं यापेक्षा तपासाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करणं जे आम्ही करत राहिलो या राजधानीमध्ये बसून, ते महत्वाचं आहे। मोर्चाला जाणं, तिथे जाऊन पत्रकार परिषद घेणं, तपासामध्ये विस्कळीतपणा आणणं, या गोष्टी अशा प्रकरणात टाळायला पाहिजे। परभणीतले सूर्यवंशी आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखद आहेत। त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे आणि नक्कीच उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्या कुटुंबांना जाऊन भेटणार आहेत। राजकारण करण्यासाठी नाही, दोघांच्याही कुटुंबांना जाऊन भेटतील। आम्ही वाट पाहत होतो पोलीस काय कारवाई करतायत, आरोपींना अटक होते की हळूहळू सगळे आरोपी अटकेत जातील। हे जेव्हा होईल तेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला जाऊ, राजकारणाला जाणार नाही।